नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलच्या ह्या पहिल्या व्हिडिओवर आणि आमच्या ह्या नवीन चॅनेलवर ज्याचं नाव आहे वकिलाच्या बातम्या आणि ढाबा प्रवास. पण तुम्ही सर्च करताना वकिलाच्या बातम्या एवढं जरी इंग्रजीत लिहून सर्च केलं तरी आमचा चॅनल तुम्हाला अगदी सापडेल. त्याकरता इंग्रजीत लिहिण्याची गरज आहे किंवा मराठीत लिहिलं तरीही काही हरकत नाही. तर आजच्या ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही काही हॉस्पिटलमधील किंवा रुग्णालयातील तुमच्या बिलातल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात किंवा बिलात होणारी फसवणूक दूर करण्यासंदर्भात एक व्हिडिओ टाकत आहोत. तर मंडळी, जर तुमच्या घरात कोणी आजारी पडलं आणि खाजगी हॉस्पिटलने तुमच्या हातामध्ये असं भलं मोठं बिल टेकवलं तर तुम्ही काय कराल? गपचूप कर्ज काढून बिल भरून टाकाल का? थांबा, अशी घाई आता इथून पुढे अजिबात करू नका. तुमच्याच भागातल्या एका खाजगी हॉस्पिटलने एका गरीब रुग्णाला तब्बल 55,000 रुपयांचं बिल दिलं आहे असं समजा. पण जेव्हा कायद्याची माहिती वापरून आमच्यासारख्या कायद्याची माहिती असणाऱ्या काही लोकांनी त्या बिलाचा मागोवा घेतला आणि हिशोब मागितला, तेव्हा त्या हॉस्पिटलला गपचूप 7,200च्या मागणीवर 7,000 रुपये त्या पूर्ण 55,000च्या बिलातून कमी करावे लागले. हे त्यांनी कसं केलं आणि तुम्ही स्वतःची फसवणूक कशी वाचवू शकता, हे सर्व गोष्टी आज आपण सोप्या मराठी भाषेत, आपल्या हक्काच्या मराठी भाषेत ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी आणि माहितीसाठी आम्ही हा चॅनल बनवला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर मंडळी, सुरक्षेसाठी मी या हॉस्पिटलचं नाव आणि रुग्णाची माहिती लपवली आहे, जे अगदी अनन्यसाधारण गोष्ट आहे. परंतु आपला उद्देश कोणाला बदनाम करणं असा नाही आहे, तर लोकांना जागरूक करणं आणि ग्रामीण महाराष्ट्रातील किंवा भारतातील अशिक्षित लोकांना ह्या सर्व गोष्टीची कायदेशीर माहिती मिळावी आणि त्यांच्या हक्काची माहिती पोचावी, याकरता आपण हा चॅनल बनवला आहे. तर आता वळूया आपल्या मुद्द्याकडे. आता या बिलाकडे नीट बघा. रुग्णाला जनरल वॉर्डमध्ये ठेवलं होतं, ज्याचं भाडं दिवसाला 1,500 रुपये लावलं आहे, ठीक आहे. पण खाली नीट बघा, नर्सिंग चार्जेस वेगळे, इन्स्ट्रुमेंट चार्जेस वेगळे, रजिस्ट्रेशन चार्जेस वेगळे आणि वरून इतर सर्व प्रकारचे चार्जेस वेगवेगळ्या पद्धतीने इथे रीतसर मांडलेले आहेत. ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाला इंग्रजी तर सोडा हो, अगदी मराठीसुद्धा नीट वाचता येत नाही, अशा माणसाला हे इंग्रजीतलं बिल हॉस्पिटल प्रशासनाने हातावर दिलं आहे. तर अशावेळी सामान्य व्यक्ती काय करतो? डॉक्टरला देव मानतो, सर्वात पहिली गोष्ट. आणि डॉक्टर मागतील किंवा हॉस्पिटल प्रशासन मागेल, रुग्णालय प्रशासन मागेल तेवढे पैसे अगदी शेतजमीन गहाण ठेवून का होईना, सावकाराकडून कर्ज काढून का होईना, परंतु भरून टाकतो आणि आपल्या माणसाला सुखरूप घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण अनेकदा ह्याच गोष्टीमुळे किंवा आपल्या दिरंगाईमुळे म्हणा किंवा घाईगडबडी म्हणा किंवा अगदी भावुकतेने घेतलेला निर्णय म्हणा, ह्या बिलांमधलं डबल चार्जिंग आपल्या लक्षात येत नाही. म्हणजेच एकाच सेवेचे 2 वेळा वेगवेगळ्या अंडरलाईननुसार घेतलेले पैसे आपल्या नजरेस लक्षात येत नाहीत. तर घडलं असं, जेव्हा हे बिल आमच्याकडे आलं तेव्हा आम्ही फक्त एकच गोष्ट केली. आम्ही हॉस्पिटल प्रशासनाला आयटमाइज बिल, म्हणजे प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती सांगणारं, कुठल्या गोष्टीसाठी किती चार्जेस लावलेत, किती रेट लावला आहे, हे मागणारं बिल आम्ही मागितलं आणि प्रत्येक खात्याची पावती मागितली. जसं की मेडिकलची पावती, लॅबची पावती, कुठल्या टेस्ट झाल्यात त्याची आणि हॉस्पिटलचे चार्जेस असलेली पावती. आम्ही त्यांना विचारलं की जनरल वॉर्डच्या भाड्यात नर्सिंग चार्जेस आधीच समाविष्ट असतात, तर तुम्ही ते वेगळे का लावले? जेव्हा त्यांना समजलं की समोरचा माणूस कायद्याने सुज्ञ आहे आणि नियम जाणतो आणि हिशोब मागू शकतो आणि पुढील भविष्यात आपल्या हॉस्पिटलचं, रुग्णालयाचं नाव खराब होऊ शकतं आणि ह्या कायदेशीर त्रुटी जर दिसून आल्या तर आपला वेळसुद्धा कायदेशीरदृष्ट्या कोर्ट कचेरीमध्ये भरपूर जाईल आणि त्याच्यासाठी अवास्तव पैसासुद्धा खर्च करावा लागेल, जो की ह्या 7,000 रुपयांपेक्षा कैक पटीने अधिक असेल. ह्या सर्व गोष्टी लोटून लावण्यासाठी त्यांनी थेट बिलामधून 7,200च्या मागणीवर 7,000 रुपये सरळ वजा करून टाकले आणि 55,000च्या जागी आम्हाला 48,000 रुपयाचं एक रकमी बिल भरायला लावलं, जे की आमच्यासाठी अतिशय सुखकारक होतं, सुखदायक असा निर्णय होता आमच्यासाठी, म्हणजे रुग्णाच्या नातेवाईकांसाठी. कारण ते एक गरीब शेतकरी कुटुंबातले होते आणि एक एक पैसा जमा करून ऑपरेशन करण्यापूर्वी ऑपरेशनची पूर्ण माहिती घेऊन, येणारा अंदाजे खर्च विचारून, मग पैसे जमा झाल्यानंतर 1 ते 2 महिन्यांनी त्यांनी हा ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु सांगितलेल्या रकमेपेक्षा कैक पटीने जास्त रक्कम ऑपरेशन झाल्यानंतर बिलामध्ये दिसून आली. त्यांना सांगितलं गेलं होतं की 35 ते 40 हजार रुपये खर्च येईल, परंतु त्यांना आलेलं बिल हे अगदी 55,000चं होतं. त्या व्यतिरिक्त मेडिकलचं बिल 9,500 रुपये, डिस्चार्ज झाल्यानंतर घेतलेल्या गोळ्यांचं बिल 850 रुपये, लॅबमध्ये केलेल्या टेस्टचे बिल 3,000 रुपये, असा एकूण खर्च साधारण 61,000च्या घरात गेला, ज्यामध्ये आम्ही वजा केलेली 7,000 रकमेनंतरची अमाऊंट धरलेली आहे. म्हणजे जर आम्ही एकूण अमाऊंट धरली असती, जी 7,000ची रक्कम वजा न करता असती, तर तो खर्च साधारणपणे 68,000च्या घरात गेला असता. आणि या व्यतिरिक्त हॉस्पिटलला येण्याजाण्याचा खर्च, जेवण पाण्याचा खर्च, बाकी इतर खर्च, ह्या गोष्टी धरता अगदी 70-75,000 कुठेच गेले नाही. तर पुन्हा मुद्द्याकडे वळूयात. आता जर तुम्हाला अशा प्रकारच्या फसवणुकीपासून अलिप्त राहायचं असेल किंवा अशा प्रकारची फसवणूक टाळायची असेल, म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व शेतकरी आणि ग्रामीण बांधवांना मला 3 महत्त्वाचे नियम सांगायचे आहेत. नियम क्रमांक 1, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना कधीही लमसम म्हणजेच पूर्ण रक्कम भरू नका. त्या पूर्ण रकमेचा पद्धतशीरपणे हिशोब घ्या की कुठल्या गोष्टीसाठी किती चार्जेस लावले ते विचारा. प्रत्येक गोळीचा, प्रत्येक सोयीचा आणि प्रत्येक डॉक्टरच्या व्हिजिटचा वेगळा हिशोब, म्हणजेच पुन्हा एकदा सांगतो, आयटमाइज बिल मागा. हा तुमचा हक्क आहे, एक ग्राहक म्हणून आणि एक रुग्ण म्हणून. नियम क्रमांक 2, जर बिल अवाजवी वाटत असेल तर हॉस्पिटलच्या मॅनेजरला किंवा उपस्थित कर्मचाऱ्याला किंवा त्या हॉस्पिटलच्या रुग्णाच्या संबंधित अधिकाऱ्याला किंवा त्या रुग्णालयातील मॅनेजरला, जो कोणी तिथे कार्यरत असेल, ज्याने तुम्हाला बिल दिलं असेल, त्या व्यक्तीला थेट भेटा आणि सरळ स्पष्टीकरण मागा. कारण ते तुम्हाला स्पष्टीकरण देण्यास पूर्णपणे बांधील आहेत आणि हा तुमचा हक्क आहे आणि त्यांची जबाबदारी. नियम क्रमांक 3, जर हॉस्पिटल ऐकत नसेल किंवा अवाजवी कारणं देऊन तुम्हाला टाळाटाळ करत असेल, तर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच म्हणजेच कन्झ्युमर फोरम असतो. तिथे तुम्ही तक्रार करू शकता. तसेच शासकीय नियमांनुसार प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचे दरफलक दर्शनी भागात लावणं बंधनकारक असतं. अगदी तुम्ही एखाद्या वाण्याच्या दुकानात गेल्यावरती त्याच्या इथे जसा दरफलक असतो ना, अगदी तसंच की शेंगदाणे अमुक अमुक किमतीला, बटाटे अमुक अमुक किमतीला, तूर डाळ अमुक किमतीला, अगदी त्याच पद्धतीने रुग्णालयांनासुद्धा सरकारी नियमांनुसार त्यांचा भावफलक दर्शनी भागात, म्हणजे लोकांना दिसेल सहजपणे, अशा ठिकाणी लावणं अत्यंत गरजेचं आणि निकडीचं असतं. आणि त्याच नियमानुसार आणि त्याच मूल्यांनुसार, त्याच किमतींनुसार त्यांना बिल देताना रुग्णालयातील रुग्णांना त्याच किमतींचा आधार घ्यायचा असतो, जेणेकरून पूर्णपणे पारदर्शकता पाळली जाईल. परंतु यामध्ये घ्यायची एक सर्वात महत्त्वाची काळजी ही आहे की जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तुम्ही सर्व बिलं, डिस्चार्ज कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी सबमिट करताना तुम्ही सही करण्यापूर्वी, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेण्यापूर्वी ज्या काही कागदपत्रांवर सह्या कराल किंवा कागदपत्र हॉस्पिटलकडे किंवा तुमच्याकडे घ्याल, त्या प्रत्येक सहीच्यावर एक शेरा द्या की पेड इन प्रोटेस्ट. प्रोटेस्ट याचा अर्थ तुम्ही ह्या गोष्टीशी समाधानी नाही आहात. हा जो बिल आहे त्याच्याशी तुम्ही समाधानी नाही आहात. आणि ह्याच शेऱ्याचा उपयोग तुम्हाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार करताना पूर्णपणे होईल आणि तुमची तक्रार ही पूर्णपणे ग्राह्य धरली जाईल. तर मंडळी, आजारपण सांगून येत नाही, पण गरिबीत अशी लूट होऊ नये म्हणून सावध राहणं आपल्याच हातात असतं. हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणत्याही सामान्य माणसाची कष्टाची कमाई अशी वाया जाणार नाही. माहिती आवडली असल्यास आपल्या वकिलाच्या बातम्या आणि ढाबा प्रवास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणात शेअर आणि लाईक करा. सुरक्षित राहा, नियम पाळा आणि हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.